दुसरं असं आहे की अशी जेव्हा सवय तुम्हाला लागते तेव्हा सतत जर तुम्हाला यश मिळत गेलं या सगळ्या वृत्तीमुळे आणि कधीतरी अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या नियंत्रणात नसतात आणि तिकडे अचानक फेल्युअर आलं तर ते सहन करणं आपल्याला कठीण जातं. सो असाही परिणाम जेव्हा हा अतिरेक असतो घरामध्ये, थोडासा कुटुंबामध्ये स्पर्धात्मक काहीतरी वातावरण असतं, अशा वेळेला होतं. कधी दोन भावंडांमध्ये जर असेल स्पर्धा तर एक जण खूप स्वतःला कमी लेखतो, खूप स्वतः तो आत्मविश्वास गमावून बसतो, असे सुद्धा परिणाम या बाबतीमध्ये होतात. कधी कधी कुटुंबामध्ये असं असतं की दोन व्यक्तींमध्ये कुठेतरी सतत भांडाभांडी चाललेली असते, वादविवाद चाललेले असतात. मग अशा वातावरणामध्ये जर आपण राहत असू तर एकतर ह्या घटना आपल्याला आवडत नाहीत आणि आपण काही करू शकत नाही, त्यामुळे एक असहाय्य वाटणं किंवा हतबल वाटणं किंवा प्रचंड प्रमाणात राग येणं या भावना जाणवतात. किंवा कधी कधी असं वाटतं की आपण कमीत कमी वेळ घरात राहावं, त्यामुळे बाहेर जास्त रमण्याकडे ओढ मन घेतं. किंवा असं होतं की अरे इतरांच्या घरी बघा कसं वातावरण आहे, आपल्याकडे कसं आहे, असं म्हणून मन सतत खट्टू होत राहतं. मग निराश होतं, मग एकलकोंडेपणाची सवय लागते, बुजरेपणा होतो, घुमेपणा होतो. कारण कधी कधी काय होतं, अशी भांडणं सुरू झाली, त्याचे आवाज बाहेर व्हायला लागले की त्याची लाज पण आपल्याला वाटायला लागते आणि मग बाहेर जायची लाज वाटते म्हणा, किंवा इतरांशी कोणाशी आपल्या घरातल्या या प्रॉब्लेमविषयी बोलण्याची सुद्धा लाज वाटते आणि कुठेतरी ह्या सगळ्यातनं आपण पळून जावं, निघून जावं असंही मनामध्ये येतं. कधी कधी अशा वेळेला काही व्यक्ती ह्या चुकीच्या मार्गाने जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण होते. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा जे कुटुंबाच्या वातावरणातला परिणाम आपण म्हणू शकतो ते म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तीमध्ये आलेला दुरावा. मग नवरा बायकोंमध्ये असेल, भाऊ बहीण भावंडांमध्ये असेल किंवा जवळच्या कुठल्याही नातेवाईकांमध्ये जर असा दुरावा निर्माण झाला तर त्याचासुद्धा खूप नकारात्मक परिणाम आपल्या मनावर होतो.